सूर्यफूल, 3 नंबर शेंगदाणा आणि 4 नंबर सोयाबीन. तुम्हाला चांगलंच तेल खायचं असेल तर कढीचं तेल घाण्याचं खायचं. त्याच्यानंतर कढीचं तेल खाऊ शकत नसेल, अवेलेबल होत नसेल, महाग पण आहे थोडं, तर सूर्यफूल तेल बेस्ट आहे. शेंगदाणा तेल पण ठीक आहे, पण त्याच्यानं पित्त खूप वाढतं, म्हणून शेंगदाणा तेल पण जास्त यूज करता येत नाही. आणि हे तर मी तर सांगणारच नाही की आपलं सोयाबीनचं तेल खायला पाहिजे. आता एक नवीन तेल आहे राईस ब्राईन ऑइल. माहिती आहे राईस ब्राईन ऑइल तुम्हाला? बऱ्याच लोकांना राईस ब्राईन ऑइल माहिती आहे. राईस ब्रँड ऑइल तुम्हाला जर कोणी खायला सांगत असेल, कोणी सल्ला देत असेल, तर समजायचं त्याची कमाई त्याच्या गरजेपेक्षा 3 पट जास्त आहे. कारण की श्रीमंत लोकांना असं वाटतं की राईस ब्रँड ऑइल खाल्ल्यानंतर आपलं कोलेस्ट्रॉल कमी होईल, ते चांगलं असतं कारण की महाग आहे ना. असं काहीही नाही आहे. राईस ब्रँड ऑइल आपल्या इथे होतच नाही तयार, तर ते आपलं ऑइलच नाही. म्हणून आपलं ऑइल कोणतं, जे आपल्या इथं पिकतं तेच ऑइल. आलं लक्षात? त्याच्या पुढचा मुद्दा सांगतोय, गोड. गोड खातो ना आपण. मला सांगा, जेवल्यानंतर गोड खातो आपण, सगळ्यांना माहिती आहे. हे कोणी सांगितलं आपल्याला खायला? चांगलं वाटतं, बरोबर आहे. पण कोणी सांगितलं असेल ना? माहिती सांगितलं कोणी? नाही नाही माहित. मी सांगतो, हे आपल्याला इंग्रज लोकांनी सांगितलेलं आहे. स्वीट डिश, त्याला डेझर्ट म्हणतो आपण, बरोबर आहे. जेवल्यानंतर गोड खाल्ल्यानंतर बरं वाटतं. इंग्रज लोकांनी 150 वर्षापूर्वी आपल्याला मनावर बिंबून गेलेले आहेत ते. तर त्यांच्याकडे 3 डिग्री टेम्परेचर, आपल्याकडे 35 डिग्री टेम्परेचर. आपण जसं इथं आहे तसं वागायला पाहिजे. कधीही जेवणाच्या आधी गोड खायचं. याचं कारण असं आहे की जेव्हा आपल्याला भूक लागली असती तेव्हा गोड हे जड अन्न असतं, गुरु आहार आहे ना तो. आपल्याला भूक लागली असल्यामुळे ते लवकर पचून जातं. आपण काय करतो, सगळी लेवल करून घेतो आणि नंतर गोड खातो, त्याचं रूपांतर फॅट मध्ये होतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जर भारतात राहत असाल तर गोड जेवणाच्या आधी, पंक्तीत बसले की पहिले गुलाबजामुन, पहिले बुंदी खाऊन घ्यायची. एखाद्या लग्नात गेले तर पहिले शिऱ्याच्या स्टॉलवर घुसायचं, 2 वाट्या शिरा खाऊन टाकायचा. पण आपण काय करतो, पहिले सगळी लेवल करतो आणि नंतर शिरा खातो. बिलकुल चुकीचं आहे. जेवणाच्या आधी गोड खायचं, जेवणानंतर गोड खायचं नाही. जुने लोक जेवणाच्या आधी गुळाचा खडा खायचे, माहिती तुम्हाला? त्याच्यामुळे सांगतो की जेवणाच्या आधी त्यांचं बरोबर होतं, जेवणाच्या आधी गोड खायचं. म्हणून जेवणानंतर गोड. आता लक्षात ठेवा, पंक्तीत बसल्या बसल्या पहिले गोड खायचं. पाहुणे आले आपल्या घरी, समजा एखाद्याच्या घरी नॉनव्हेज बनवत असले, समजा चिकन मटन बनवतात, तर तो पाहुणचार खूप सोपा आहे. पाहुणे आले, चिकन आणलं, पाहुणे खुश, आपणही खुश, बाया पण खुश, सोपं आहे ना ते. पण जर व्हेज पाहुणे आले तर फार अवघड आहे. वरण भात भाजी पोळी करा, शिरा करा, श्रीखंड करा, करतो ना आपण. आपण काय करतो, आपले जावई आले कोणी, शेवटी त्यांना अजून शिरा घ्या म्हणतो. घ्या 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 शिरा, घ्या श्रीखंड. आपण आपल्या पाहुण्यांची वाट लावत राहतो. पाहुण्याला तुम्हाला जर आनंद त्याला पाठवायचा असेल तर त्याला जेवणाच्या आधी गोड खा म्हणा. आणि जर नाही खाल्लं तेव्हा आमच्या डॉक्टरने आम्हाला सांगितलंय, आम्ही जेवणाच्या आधी गोड खा. तुम्हाला जेव्हा खायचं तेव्हा खा. जेवणाच्या आधी गोड खायचं, जेवणानंतर गोड खायचं नाही. आला गोडचा मुद्दा लक्षात? एवढे सगळे मुद्दे लक्षात येतात ना तुमच्या? बोर नाही होते ना? त्याच्या पुढचा मुद्दा सांगतोय, महत्वाचा मुद्दा आहे, जेवण कसे करावे. जेवण करण्याची पद्धत आहे ना. आपल्याला जेवणाला व्हॅल्यूच नाहीये. 5 मिनिटात आलो जेवून, आलो फुटका मोडून, असं म्हणतो आपण, म्हणतो ना, आलो आलो. असं जेवणाला व्हॅल्यू देणं गरजेचं आहे, कारण आपण त्यासाठीच कमवत असतो. तर जेवण कसं करायचं सांगतो. जेवण करताना फक्त जेवणच करायचं. जेवण करताना दुसरे कामं करायची नाही. विसरण 2 ओव्हर चालू आहे जेवण. विकेट पडले की तुम्हाला टेन्शन. कोणी सांगितलं? एक तर मॅच पाहून घ्या, नाही तर जेवून घ्या. सासूनेचे भांडण चालू आहे, मालिका पाहणं चालू आहे, जेवण चालू आहे. कशाला त्यांचं सासूने? एक तर तुम्ही मालिका पहा, नाही तर जेवून घ्या. तिसरा मुद्दा, फोनवर बोलणं चालू आहे, तुम्हाला उद्या पैसे आणून दे, नाही पाहून घे. शिवाय देऊन घ्या, नाही तर जेवून घ्या. जेवताना फक्त आनंदात जेवण करा. जेवण चालू आहे, जाळपोळ कुठं चालू आहे? आपल्या इंदोरला. आपण तर मुख्यमंत्री का मध्य प्रदेशचे? कशाला न्यूज बघायच्या? एक तर जेवून घ्या, नाही तर न्यूज बघून घ्या. म्हणून सांगतो, जेवताना फक्त जेवण करायचं, आनंदात जेवण करायचं. आपलं मन त्यात असलं पाहिजे, तरच पचन चांगलं होईल. तुम्ही डॉक्टर बदलून काही फायदा नाही. डॉक्टर फक्त वेगवेगळ्या गोळ्या बदलतील आणि ह्या स्कोप्या त्या स्कोप्या सगळ्या करत बसतील. तुमचं मन जर ठिकाण नसलं तर काही फायदा होणार नाही. आलं लक्षात? त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, तुमच्या घरी जी बाई जेवण बनत असेल, तुम्ही स्वतः, तुमची मावशी, तुमची काकू, तुमची सासूबाई, कोणी जे बाई तुमच्या घरी मावशी, ती बाई टेन्शन मध्ये असताना तिला जेवण बनवू द्यायचं नाही. जेवण टेन्शन मध्ये बनवलं की तिच्या बरोबर ती सगळ्या घराचं पोट खराब करणार. म्हणून पुरुषांना एक विनंती आहे, बायांचं वाद घालूच नका. बायांशी वाद घातला की तिच्या बरोबर पूर्ण घराचं पोट खराब करणार. म्हणून लक्षात ठेवा, जेवण हे आनंदातच बनवलं गेलं पाहिजे.
लावतो, कोणी मंत्र लावतो, चांगली गोष्ट आहे. जेवण आपल्याला जर टेन्शन पण आलं ना एखाद दिवशी तर मंत्र लावून टाकायचे. गजानन बाबाची 52 लावा, कोणी स्वामी समर्थ लावा, जो कोणी देव तुमच्या डोक्यात असेल ना त्याचं मंत्र लावा, तुमचं जेवण चांगलं पडेल. याचं एक तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो. मी आतापर्यंत जेवढ्याही भंडाऱ्यात जेवलोय त्या भंडाऱ्यात एकही जेवण मला वाईट लागलेलं नाही. याचं कारण भंडाऱ्यात खूप काही सगळं सामान नसतं, पण त्यामध्ये भावना चांगल्या असतात. म्हणून आतापर्यंत भंडाऱ्यातलं वरण पण चांगलेलं आहे, पोळी पण चांगली लागली आणि भाजी पण चांगली लागली. भावनेचं इतका महत्व असतं हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, जेवण हे आनंदातच बनवायचं. आला लक्षात मुद्दा? त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, जेवण संपवत असताना 10 वेळेस भात घ्या, 10 वेळेस वरण घ्या, 10 वेळेस पोळी घ्या. अन्न ताटात ठेवून हात धुवायचा नाही. देवाने तुम्हाला जेवायला परमिशन दिली, फेकायला परमिशन दिलेली नाहीये, भोगावं लागेल. म्हणून अन्न ताटात असताना हात धुवायचा नाही. तुम्हाला 2 ताटं दिले, एक स्वच्छ ताट दिलं आणि असंच पोळी भाजी हात धुतले ताट, कोणतं चांगलं वाटेल बघायला? स्वच्छ ताट वाटेल. मग देवाला पण स्वच्छ चांगलं आवडत असेल ना, देव पण वरून बघतोय ना. आणि याच्यामुळे काय फायदा होतो, आपले जे लहान बाळ असतात आपल्याकडे बघतात, त्यांना असं वाटतं की आपला आई पप्पा ताट स्वच्छ करतायत, तर आपल्याला पण स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्यांच्यावर पण चांगले संस्कार होतात. म्हणून अन्न ताटात ठेवून हात धुवायचा नाही. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, लग्नामध्ये आपण जेवायला जातो ना, लग्नामध्ये एखादा माणूस पळत येतो, अरे संपलं सगळं, इथं काही खरं नाही, असं होतं ना. काही लोक फुटलं म्हणतात, होतं ना, पोळ्या संपल्या, असं. हे संपलेलं नसतं, आपण संपवलेलं असतं. 2 जणांचं जेवण एक जण वाढून घेतो आणि संपवतो, म्हणून ते संपलेलं असतं. असे पाप करू नका. ज्यावेळेस संपलेलं असं जेव्हा न्यूज बाहेर पसरते ना, त्या मुलीचे किंवा मुलाच्या आई वडिलांच्या हृदयामध्ये अशी ठोके 120 चालू असतात. हे तुम्हाला अनुभव आला असेल. कुठलेही आई वडील कितीही चिकट असू द्या, कितीही लपंग असू द्या, किती चोर असू द्या, स्वतःच्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नात कमी पडावं असं त्यांना कधीच वाटत नाही. म्हणून लक्षात ठेवा, असे पाप करू नका की संपलं सांगत फिरायचं आणि स्वतः संपवायचं. संपत नसतं, आपण ते संपवलेलं असतं. म्हणजे जेवढं लागलं तेवढं प्लेटमध्ये वाढून घ्यायचं. आलं लक्षात? त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, तुम्ही गुलाबजामुन घरी बनवता ना, रसगुल्ले पण बनवता, जिलेबी पण बनवता, एका वेळेस किती गुलाबजामुन खाता? किती? 4. तुम्ही किती खाता? 2. कोणी 2 खाता, कोणी 4 खाता, बरोबर आहे. मग लग्नात का 10 खायचे असतात? बरोबर आहे ना. माझं काय म्हणणं आहे, मग काय होतं, लग्नात गुलाबजामुन संपले असं न्यूज येते. मग त्यावेळेस तो केटरर्स पण परेशान होतो आणि मुलीचे आई वडील पण परेशान होतात, त्यांना वाईट वाटायला लागतं. केटरर्सला असतं 50-500 लोकांचं जेवण असेल तर 4च्या हिशोबात 2000 गुलाबजामुन बनवतो, पण एक जर 10 खायला लागलं तर कुठे पुरतील ते. म्हणून ते पण पाप करू नका. घरी जेवढे गुलाबजामुन खातात तेवढेच तिथं खा, पाप ओढून घरी आणू नका. आलं लक्षात? जेवण कसं करायचं, जेवणाची पद्धत तुमच्या सगळी लक्षात आली. याच्या पुढचा मुद्दा आहे ना, मेसवर कोण कोण जेवले? मेस एक जण. अजून कोण जेवले मेसवर? जेवले का? मी आतापर्यंत तुम्हाला मी मुद्दे सांगितलेत ना, हे मुद्दे मी पुस्तकात वाचून सांगितलेत किंवा मी त्याचा अभ्यास केलाय, बरोबर आहे, ते खरं आहे. हा मेसचा मुद्दा आहे ना, मी शोधलेला आहे. मी मेसवर 10 वर्ष जेवलेलो आहे. मी मेसवर एक पुस्तक लिहू शकतो, इतकं मला मेस बद्दल नॉलेज आहे. तर हा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय, खरा असेल का नाही माहिती, मग त्याचा विचार करा. सगळ्या बिझनेसमध्ये ना किंवा सगळ्या धंद्यामध्ये ना एक यश असतं. समजा एखादं सिमेंटचं दुकान टाकेल, एखादं फर्टिलायझर टाकेल, एखादा डॉक्टर आहे, सिमेंटचं दुकान टाकलं पहिले 4 गोण्या घेऊन बसतो, नंतर मोठा होतो. फर्टिलायझरवाला पहिले 4 डबे घेऊन नंतर मोठा होतो. त्याला प्लॉटिंगवाला पहिले 2 प्लॉट विकतो, नंतर खूप मोठी प्लॉटिंग टाकतो. समजा एखादा किराणा दुकानदार आहे, पहिले छोटं किराणा दुकान टाकतो, नंतर मोठं किराणा दुकानदार होतो. पण मेसवाला तुम्ही श्रीमंत झालेला पाहिला काय कधी? मी तरी नाही पाहिला. एखादा पाहिला असेल तर कोणी हात वर करा. चालतो, श्रीमंत होत नाही. मला जर कोणी मेस टाकतो असं विचारलं तर मी म्हणतो त्याला टाकू नको. मेस मध्ये यश भेटत नाही. काय कारण असेल? हा, म्हणजे जेवण चांगलं देत नाही, बरोबर आहे. जेवण चांगलं देत नाही म्हणजे तो लोकांचं नुकसान करतो किंवा आगाऊपणा करतो. सगळ्या धंद्यामध्ये आगाऊपणा करणारे लोक आहेत ना. किराणा दुकानदार आगाऊ आहेत, डॉक्टर आगाऊ आहेत, इंजिनियर आगाऊ आहेत आणि बाकी दुसरे लोखंडवाले आगाऊ आहेत. यांना कसं काय यश मिळतं? प्लॉटिंग वाले आगाऊ आहेत. हा, हे 100% उत्तर बरं. अन्न हे परब्रह्म आहे, त्याच्यामुळं ते देवाला देव त्याला माफ करत नाही. म्हणून मेसवाला कधीही श्रीमंत किंवा आनंदी तुम्हाला दिसणार नाही. 100% तिथं ते पराती वाजत असतात
पुढचे वाजत असतात आणि ते वाद चालू असतात. म्हणून कधीही मेसवाला श्रीमंत होत नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला काही मेस नाही टाकायची, पण आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले असेल तर तुमच्या पण मनात जेव घालणं पाहिजे, तुमच्या पतीच्या पण मनात जेव घालणं पाहिजे, मुलाच्या पण मनात असेल तरच जेव घाला, अन्यथा पाहुण्यांचं पोट खराब करू नका. कोणी तुमच्या घरी जेवायला आलेलं नाहीये, सगळे आनंदी असतील तरच त्याला जेव घाला. चांगल्या पाहुण्यांनी जेव घाला, ते जेवण पण त्याला पचेल. कोणाला पार्टी द्यायची असेल तर इथून द्यायची, त्यांना म्हणा तुम्हाला जे खायचं ते आज खा, माझा वाढदिवस आहे, पार्टी देऊ का नको असं करायचं नाही. कारण की अन्न हे परब्रह्म असल्यामुळं सगळे जे लेजंड लोक असतात किंवा सगळे जे रिच किंवा श्रीमंत लोक असतात किंवा जे नावाजलेले लोक आहेत, हे सगळे अन्नदान करतात. सगळ्यात मला महत्वाचं मी तुम्हाला सांगेल, दरवर्षी बाळूभाऊ संजीवची गजानन बाबाचे ते हे असतं, काय म्हणतात त्याला, प्रगट दिन, अन्नदान करतात. हे तुम्हाला मी पहिलं उदाहरण सांगितलं, त्याच्यानंतर उदाहरण पुढचे सांगेल. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, हे तर उदाहरणच आहे, पण आपलं जवळचं उदाहरण आहे, हे पहिले लक्षात घ्या. म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, प्रत्येकाने ते केलं पाहिजे. म्हणजे असं म्हणत नाही की तुम्ही लगेच दान करत राहा, पण जर आपल्याकडे सगळं असेल तर अन्नदान हे खूप चांगलं काम आहे, म्हणून अन्नदान करा. आला का मुद्दा लक्षात तुमच्या? मेसचा मुद्दा लक्षात आला? नंतर ना मी तुम्हाला प्रश्न विचारला, मला एक सेशन सांगितलं तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारा. आता मी सध्या सांगतो, नंतर मी आपण प्रश्न उत्तर. आलं लक्षात मेसचा मुद्दा सगळ्या? कोणाला जर मेसवाला